मंत्री योगेश कदम यांच्या स्वागतावे अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग. जीवितहानी नाही पण झाडे होरपळली. मंत्र्यांच्या दौऱ्याला लागले गालबोट. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. ते आटपाडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आणि विविध कार्यक्रम करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या फटाक्यांनी आटपाडी बस आगाराच्या समोरील भागाला आग लागली आणि यावेळी आटपाडी पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय पाटील यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने लोकांची गर्दी झाली आणि यावेळी लागलेले या आगीमुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र तिथे असलेली काही झाडे होरपळून गेली आहेत. तसेच गवत जळून खाक झाले आहे. वास्तविक पाहता मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये अग्निशमन विभाग तसेच आरोग्य विभाग ॲम्ब्युलन्स असणे गरजेचे होते, परंतु असं काही आढळून न आल्याने अग्निशमन दलाची मोठी धावपळ झाली. सुदैवाने ही आग मैदानावर लागलेली असल्याने ती विझवणे शक्य झाले. मात्र हीच आग गर्दीच्या ठिकाणी लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मंत्र्यांच्या दौऱ्यातील गाड्यांच्या ताफ्यात अग्निशमन दलाची गाडी नसल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी जोरदार होती. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.